नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 2 मे 2024. मला मागच्या 2-3 दिवसापासून अनेक लोकांचे फोन येत आहेत किंवा मेसेजेस येत आहेत. संपर्क करण्याचा ते लोक प्रयत्न करत आहेत की निवडणुकींच्या दृष्टिकोनातून आपण प्रबोधन करावं, असं त्यांचं मत आहे की मतदान कुणाला करावं. अनेकांचं पुणे लोकसभा मतदारसंघातल्या माझ्या मध्यमवर्गीय बांधवांचं असं मत होतं की सर, आम्ही तर तुम्हाला मतदान करणार होतो, आता कुणाला करावं आणि का करावं. ज्या पद्धतीमध्ये नक्कीच मध्यमवर्गीय बांधव एवढा जागृत झाला आहे हे बघितल्यानंतर मला अतिशय आनंद होतोय की मध्यमवर्गीय बांधव मतदान कुणाला का करावं ह्याबद्दलचा विषय विचारात घेतोय. आजपर्यंत मध्यमवर्गीय बांधव माझे उत्पन्न, माझं घर, माझा पैसा, माझी कार, माझा व्यवसाय, माझी नोकरी, माझी मालमत्ता इथपर्यंतच अटकलेला होता. आणि माझा परिवार, ऑफकोर्स माझा परिवाराच्या व्यतिरिक्त आणि माझ्या मताने कुणावर काय परिणाम होईल ह्यावर तो सर्वसाधारणपणे विचारही करत नव्हता. पण आज माझ्या मागच्या 110 व्हिडिओच्या अनुषंगाने जर मध्यमवर्गीय बांधव याच्यावर विचार करायला लागला तर मला नक्कीच असं सांगायला आनंद होईल की आता मतदान करायची वेळ आलेली आहे, तर मतदान नक्की करा. मतदान का करावं आणि काय बघून करावं याच्या काही पॅरामीटर्स मी आपल्याला आजपासून पुढच्या 2-3 दिवसांमध्ये सांगायला सुरुवात करतोय. मित्रांनो, एक लक्षात घ्या, मतदान हे नुसतं जेव्हा मी माझं 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 म्हणून मी थोड्या वेळापूर्वी जेव्हा मी तुम्हाला एक्सप्लेन केलं, त्या माझ्यामध्ये विचार केला तर एक गोष्ट आपण प्रकर्षाने विसरलो, ती म्हणजे जर माझा देश सुरक्षित राहिला नाही तर मी हे जेवढं काही माझं 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 म्हटलं, माझं घर, व्यवसाय, नोकरी, पैसा, मालमत्ता, परिवार, हे सुरक्षित राहू शकेल का? नक्कीच नाही. भारताचा जिओग्राफिकल विचार आपण केला पाहिजे जर जेव्हा देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न येतो. समजा युक्रेन आणि रशियाच्या युद्धाप्रमाणे जर युद्ध, इजिप्त आणि इस्रायल सारख्या देशांमध्ये झालेलं युद्ध ह्याचा जर विचार केला, इस्रायल सारखा हल्ला भारतात झाला, युक्रेन सारखा हल्ला भारतात झाला, तर काय? पहिली महत्वाची गोष्ट आपण हा विचार करू की तिकडे ज्यावेळेस हल्ला झाला त्यावेळेस काय झालं. युक्रेन मधले अनेक लाखो करोडो लोक आहेत ती मालमत्ता, घरदार, व्यवसाय सोडून दुसऱ्या देशांमध्ये आश्रित म्हणून चालले गेले. अनफॉर्च्युनेटली ही सिच्युएशन जर भारतात आली तर आपलं काय होणार? जो व्यक्ती माझं माझं म्हणतोय आणि माझ्या देशाच्या सुरक्षिततेकडे बघत नाहीये, त्यांच्यासाठी माझा हा प्रश्न आहे. कारण खूप स्पष्ट आहे. आज युक्रेनच्या आजूबाजूला काही देश आहेत, त्यांच्याशी त्यांचे संबंध बघता त्यांनी या आश्रितांना शरण दिली. भारताचा मॅप जर तुम्ही डोळ्यासमोर आणला, एका बाजूला बांगलादेश, दुसऱ्या बाजूला पाकिस्तान, खालच्या बाजूला अरबी समुद्र, वरच्या बाजूला चायना. भारतीय लोकांनी आश्रित म्हणून जाण्याचा संबंध उरत नाही, पहिला महत्वाचा मुद्दा. कारण की युद्ध झालं तर ते आयदर चायना और पाकिस्तान यांच्यामधून होणार, बरोबर आहे. समुद्री मार्गाने होणार, अफगाणिस्तान कडनं होणार. एक विचारात घ्या, ब्रॉडर व्ह्यू जेव्हा आपण विचारात घेतोय त्यावेळेस आपल्याकडे आश्रित म्हणून जाण्याची सोय नाही. आपल्या 145 कोटी लोकांच्या देशामध्ये अनेक लोक असेही आहेत जे मधून आपला देश पोखरतायत. ह्या लोकांच्या विरुद्धही आपल्याला लढा द्यायचा आहे. जर एवढे पॅरामीटर असताना जर एखादं सरकार, एखादी व्यक्ती देशाच्या सुरक्षिततेसाठी, एकतेसाठी, अखंडतेसाठी 16-16, 20-20, 18-18, 20-20 तास जर काम करत असेल तर अशा व्यक्तीचे आपण हात बळकट करू नये का? नक्कीच
तुमच्या एका मताने 2014 2019 ह्या दोघही वर्षी मोठा इतिहास घडवला आहे. जे मागच्या 25 वर्षामध्ये झालं नव्हतं ती गोष्ट 2014ला झाली. 2014च्या पूर्वीचे 25 वर्ष लक्षात घ्या, 20-25 वर्ष त्या कुठल्याही एका पक्षाला संपूर्ण बहुमत नव्हतं. ती सिच्युएशन आणली ती आपल्या देशात तुमच्या मतांनी आणली. 2014ला भारतीय जनता पक्ष 283-84 जागा मिळून संपूर्ण बहुमतात आला. 2019ला 303 जागा घेऊन पूर्ण बहुमतात आला. विकास कसा झाला हे आपण बघितलं. मी आधीही बोललो होतो की मला कोणावरही टीका टिप्पणी करण्यामध्ये रस नाहीये. मला देशात माझ्या मध्यमवर्गीय बांधवांच्या विकासासाठी मला काम करायचं आहे. डॉक्टर मनमोहन सिंग हे खूप चांगले अर्थतज्ञ आहेत आणि अर्थतज्ञ म्हणून माझे ते आयडॉल सुद्धा आहेत. त्या माणसाला फ्री हँड काम करण्याची सवलत मिळाली का? नाही. का नाही मिळाली? कारण की पूर्ण बहुमत नव्हतं. पक्षाने त्यांचे हात बांधून ठेवले होते. कारण की त्यांच्या पक्षाची विचार प्रणालीच एका कुटुंबासाठी बांधील होती आहे. आणि ते कुटुंब सत्तेत असो अथवा नसो, सत्तेचं केंद्र किंवा सत्तेचं रिमोट मात्र त्याच कुटुंबाच्या हातात असतं. त्यामुळे डॉक्टर मनमोहन सिंग सारखा चांगला अर्थतज्ञ 10 वर्ष या देशाचं प्रतिनिधित्व करत असताना देखील देशाची अर्थव्यवस्था म्हणावी तशी सुदृढ होऊ शकली नाही. आज देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्नावर आपण बोलतोय. त्याचबरोबर अर्थव्यवस्था ही पण महत्वाचा घटक आहे. कारण की जर सुरक्षितता बघायची असेल तर तुम्हाला आर्थिक दृष्ट्या सक्षम असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. जर देशाची अर्थव्यवस्था सुदृढ मागच्या 10 वर्षात झाली ती फक्त पूर्ण बहुमतातल्या सरकारने घेतलेल्या निर्भीडपणे डिसिजन मुळे झाली. मित्रांनो, ज्या वेळेस 2014च्या पूर्वी देशाकडे रिझर्व्ह फ्युएल साठा हा 15 दिवसापेक्षा जास्तचा नसावा. आज हा साठा खूप मोठ्या प्रमाणात करण्याची गरज ही आपल्याला आहे. कारण युद्ध झालं तर ज्या पद्धतीमध्ये इस्रायलचं युद्धाचा अंदाज आपण बघितलाय, ज्या पद्धतीमध्ये युक्रेन रशिया युद्धाचा अंदाज आपण बघतोय, हे युद्ध अनेक दिवस महिने चालू शकतो आणि फ्युएल साठा आपल्याला गरजेचा आहे. कारण की आपल्याकडे आपल्या रिफायनिंगमध्ये आपल्याला जवानांना लागणारं फ्युएल नाही. आपल्या जवानांना गोळ्यांची, दारू गोळ्याची कमतरता, रसद ज्याला आपण म्हणतो, ती कमी पडू नये त्यासाठी इकॉनॉमी डेव्हलप असणं गरजेचं आहे. आज 2016 नंतर भारताने जे सर्जिकल स्ट्राईक्स केले, एअर सर्जिकल स्ट्राईक केले, हे माननीय पंतप्रधानांनी घेतलेले डिसिजन फक्त आणि फक्त पूर्ण बहुमतातल्या सरकारमुळेच शक्य झालं. मित्रांनो, एक लक्षात घ्या, ज्या वेळेपर्यंत पूर्ण बहुमतातलं सरकार एका झटक्यात येत नाही तोपर्यंत आपण ह्यासारख्या कुठल्याही गोष्टी करू शकत नाही. ह्याच्यासाठी तुम्हाला मतदान करणं गरजेचं. आणि मतदान करत असताना मी परत एकदा सांगेल, माझं घर, माझी मालमत्ता, माझी नोकरी, माझा परिवार, माझा पैसा, ह्या माझ्या गोष्टी दूर सारून माझा देश हे प्राथमिकता ठेवून या देशासाठी सक्षम नेतृत्व. आज देशामध्ये एकच सक्षम नेतृत्व तुम्हाला दिसतोय. कारण की मला नाही वाटत अपोजिशनने आतापर्यंत प्राईम मिनिस्टर कॅन्डिडेट डिक्लेअर केलाय. कारण की ती जी काही 25-30 पक्षांची खिचडी आहे, त्या खिचडीमध्ये सगळ्यांनाच पंतप्रधान होण्याचे स्वप्न पडतायत. आज भारतीय जनता पक्षाने त्यांचं सक्षम नेतृत्व दाखवलंय. तर नक्कीच भारतीय जनता पक्षाच्या माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे हात बळकट करावे
असं आवाहन मी करेल, कारण की देशाच्या सुरक्षिततेसाठी सक्षम पर्याय नाहीये. जर अपोजिशनचा चांगला पर्याय आला असता तर एक मध्यमवर्गीय बांधव म्हणून मी त्याचा विचार करून आपल्याला सल्ला देखील दिला असता. आज आपण इथंच थांबूया, स्वाभिमानाने बोलूया. मी मध्यमवर्गीय. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.